नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक पासून गणित या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे आपलं सरळ व्याज. मग हा सरळ व्याजवरचा भाग क्रमांक 1 असणार आहे. यामध्ये आपण पूर्णपणे एकाच सूत्रावर आधारित पूर्णपणे सरळ व्याज हे टॉपिक पाहणार आहोत. हे प्रकरण पूर्ण एकाच सूत्रावरती आधारित पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका, म्हणजेच आपल्याला व्हिडिओला सुरुवात करता येईल. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं आपण फक्त एकच सूत्र वापरणार सरळ व्याजासाठी. मग ते सूत्र कोणतं असणार आहे तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिला मुदत आणि छेदामध्ये 100 या सूत्रामध्ये आपण संपूर्ण सरळ व्याज प्रकरण कव्हर करणार आहेत. मग सरळ व्याजाचे घटक काय काय आहे तर बघा, सरळ व्याजाचे घटक आता मी तुम्हाला घटक मोजून दाखवतो. पहिला महत्त्वपूर्ण घटक आहे मुद्दल. पहिला घटक काय? मुद्दल. दुसरा घटक काय आपला? दर. दुसरा घटक काय आपला? दर. आणि तिसरा घटक काय आपला तर तिसरा घटक आहे आपला मुदत. आपण यालाच काय म्हणतो? वेळ. बरोबर. आणि एक चौथा घटक आपला तयार होतो बघा नवीन. चौथा घटक नाही, हा एक आपला घटक आहे, याचा मुख्य घटकच हा पण 4 नंबरचा. त्याला आपण म्हणतो सरळ व्याज. काय म्हणतो आपण त्याला? सरळ व्याज. आणि याचा एक पाचवा घटक तयार होतो, त्या पाचव्या घटकाला म्हणतो आपण रास. पाचव्या घटकाला काय म्हणतो आपण? रास म्हणजे रास म्हणतो. तर मग रास कशी तयार होते तर रास तयार होते बघा, मुद्दल प्लस व्याज. मुद्दल प्लस व्याज मिळून काय तयार होते? रास तयार होते. मग हे 5 घटक सरळ व्याजाचे मुख्य आहेत. सरळ व्याजाचे किती घटक आहेत मुख्य? मग हे 5 घटक सरळ व्याजाचे मुख्य घटक आहे. यावरती आधारित आपण संपूर्ण काय करणार आहेत? सरळ व्याजाचं प्रकरण बघणार आहेत. पण आपण प्रॉपर हे सर्व काढण्यासाठी सूत्र किती वापरणार आहेत? एकच सूत्र वापरणार आहे. त्यामुळे हे सूत्र व्यवस्थित पाठ करून ठेवा. चला तर मग आपण प्रत्यक्ष टाईपला सुरुवात करू. आता आजच्या व्हिडिओमध्ये जे आहेत आपले जे आहेत एकूण 7 टाईप असतील. किती टाईप असतील? 7 टाईप असतील. आणि 7 टाईपवरती आपण प्रत्येक टाईपचे 3 प्रश्न घेणार आहेत. प्रत्येक टाईपचे किती प्रश्न घेणार आहेत? 3 प्रश्न घेणार आहेत. मग आपले पूर्ण प्रश्न किती असतील तर आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये एकूण 21 प्रश्न असतील. त्यामुळे 21चे 21 प्रश्न पूर्णपणे बघा. आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत घेत असतो. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रत्यक्ष प्रश्नांना. चला मग प्रश्न क्रमांक 1. प्रश्न आहे, दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 7,000 रुपयाची 2 वर्षाचे सरळ व्याज किती? काय काढायचंय? सरळ व्याज. मग सरळ व्याजाचं सूत्र आपण पहिल्याच पेजवरती बघितलं. मग बघू आता आपण सरळ व्याजाचं सूत्र काय. तर बघा, सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत छेदामध्ये 100. बरोबर. मग आता याच्यामध्ये लगेच संख्या भरून घेऊ. काय दिली आहेत आपल्याला? मुद्दल. पहिलं काय आपलं? बरोबर. मुद्दल किती आहे तर 7,000. मुद्दल किती आहेत? 7,000 लिहून घेतली. गुणाकारामध्ये दर आहेत. दर दिलेला आहे प्रश्नामध्ये 10%. हा 10 लिहून घेतला. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं मुदत दिलेली आहे तर 2 वर्ष. गुणिला 2 छेदामध्ये किती? 100. मग घ्या आता याची काटाकाटी करून कॅन्सलेशनची क्रिया करून घ्या. 1 2 1 2 घ्या क्रिया करून. आता बाकी उरलेल्यांची बरोबर 70 गुणिला 10 गुणिला 2 बरोबर 10 गुणिले 70 जर केलं तर उत्तर येतं 700. आणि 700 गुणिला 2 जर केला तर बरोबर उत्तर येतं 1400. किती येतं उत्तर? 1400. मग सरळ व्याज किती असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3, 1400. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. याच टाईपचा प्रश्न आहेत. मग आता सूत्र बार बार लिहिण्याची गरज नाही. पाठ झाला असेल तुमचा तर मग आता सूत्र लिहिण्याची गरज आहेत का? सूत्र लिहिण्याची गरज नाही आहेत. मग डायरेक्ट मी संख्या मांडतोय. बघा, सूत्र आहे आपलं मुद्दल. सरळ व्याजाचं सूत्र काय? मुद्दल. मुद्दल किती आहे? 750.
दर किती येत आपला, तर दर घेऊ शकता तुम्ही 5% गुणिला 5 आणि आपली मुदत किती आहे 4 वर्ष आणि सूत्रामध्ये छेदात 100 आहे. म्हणजे सूत्र काय आपलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेदामध्ये 100. घ्या मग याची क्रिया करून आता कॅन्सलेशनची. हा एक शून्य कॅन्सल, 5 1 5 5 2 10 बे 1 बे दुने 4 आणि 75 गुणिला 2 जर केला तर आपलं उत्तर येत असते 150 150. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 2 होतं. बघा मग नेक्स्ट प्रश्न आहेत. आता तुम्हाला पहिले 2 प्रश्न जर व्यवस्थित समजले असतील मग प्रश्न क्रमांक 3चं उत्तर तुम्ही काढा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न क्रमांक 3चं उत्तर तुमचं यापैकी कोणतं आलेलं आहे तर. बरोबर आहे. चला तोपर्यंत मग मी नेक्स्ट प्रश्न घेतो. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4. दर साल दर शेकडा 5 रुपये दराने 500 रुपयाची 4 वर्षाची रास किती. काय विचारलं इथं आता, रास किती हे विचारले. मग मी तुम्हाला सांगितलं होतं रास बरोबर काय, रास बरोबर मुद्दल प्लस व्याज, मुद्दल प्लस व्याज. पण आपलं व्याज माहिती आहे का, इथं व्याज माहिती नाही. मग पहिले व्याज काढावं लागेल आणि व्याज कोणतं आहे सांगितलंय, सरळ व्याज. मग सगळ्यात पहिले याला सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये टाका. सरळ व्याज बरोबर काय सूत्र, मुद्दल गुणिला मुदत गुणिला मुदत 4 आणि दर 5 छेदामध्ये 100. बरोबर. घ्या क्रिया करून आता यांची. हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल. त्याच्यानंतर 5 चोक 20 आणि 20 5 100. सरळ व्याज किती आलं 100 आणि तुमची मुद्दल किती होती, ही बघा इथं 500 रुपये मुद्दल आहे. कारण की राज बरोबर काय आहे, तर राज बरोबर आहे मुद्दल प्लस व्याज. मग मुद्दल किती आहे 500, व्याज किती आलं 100, बरोबर किती झालं 600. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 1 राज बरोबर किती आली, मग 600 रुपये आलेली आहेत. प्रश्न आवडला असेल तर एकदा प्रश्नाला लाईक करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेतो. प्रश्न क्रमांक 5. आता रास तुम्हाला माहिती आहे, रास बरोबर काय, मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग त्याच्यासाठी तुम्हाला व्याज माहिती पाहिजे. मग सरळ व्याजाचं सूत्र सगळ्याला माहिती झालं असेल, आता पाठ झाला असेल. काय, मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100, छेदामध्ये किती 100. तर मग आता बघा कॅन्सलेशनची क्रिया करून घ्या. 1 2 1 2. आता हे 7 21 आणि हा एक शून्य वाक्य देऊन घ्या. सरळ व्याज किती आलं तुमचं 210 रुपये आणि मुद्दल किती आहे तुमची, तर ही ते बघा 700 रुपये. ही 700 मुद्दल झाली. आता हे सरळ व्याज किती 210, मग करून घ्या प्लस 210, बरोबर किती झाले 910. किती उत्तर होतं मग, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. बरोबर आहे. मग आता तुम्हाला रास म्हणजे काय तर माहिती आहे. रास म्हणजे काय, तर मग रास म्हणजे मुद्दल प्लस, रास म्हणजे काय मुद्दल प्लस व्याज. मग आपलं पहिले व्याज काढावं लागेल किती, आपल्याकडे तर काय मुद्दल तर आहे पण व्याज माहित नाही म्हणून काढून घ्या. मग काय सरळ व्याज काढण्याचं सूत्र काय, तर मग मुद्दल प्लस मुदत प्लस नाहीत, गुणाकारामध्ये सूत्रामध्ये गडबड होते, थोडंसं लक्ष देऊन घ्या. मी या सूत्रामध्ये डायरेक्ट टाकण्याचा प्रयत्न केला आहे पण मग व्यवस्थित लक्ष द्या एकदा. काय सरळ व्याजाचं सूत्र, तर मग आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे 4500 गुणाकारामध्ये म्हणजे मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100, छेदामध्ये किती 100. यातून निघणार आपलं सरळ व्याज. हा एक शून्य कॅन्सल. 45 दुने 90, 90 गुणिले 10 जर केलं तर उत्तर येतं 900. म्हणजे व्याज किती मिळालं मग तुम्हाला 900 मिळालं. आणि मुद्दल काय तुमची, तर मुद्दल आहे 4500. 4500 प्लस 900 बरोबर किती झाली 5400. बरोबर. म्हणजे प्रश्नाचं उत्तर किती होतं आपल्या, तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7.
दर साल दर शेकडा 5 रुपये दराने एका रकमेची 2 वर्षाचे सरळ व्याज 5,000 रुपये होते तर ती रक्कम कोणती? आता इथं प्रश्नामध्ये काय करायला सांगितलंय? रक्कम. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सूत्र बदलणार नाही. सूत्र किती असणार आपलं? एकच सूत्र असणार आहे. मग काय सूत्र होतं ते एकदा सूत्र लिहून टाका बरं. बघा इथं लिहून देतोय. काय सूत्र होतं? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. सांगितल्याप्रमाणे तेच सूत्र लिहिलेले आहेत. जे मी पहिल्या पेजवर लिहिले तेच सूत्र इथं पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आता काय करायचं? याच सूत्रामध्ये संख्या भरायच्या. प्रश्नामध्ये सरळ व्याज दिले, लिहून टाका. किती सरळ व्याज? 5,000 बरोबर. मुद्दल दिलेली कुठं? नाही. तर ती रक्कम म्हणजे कोणती? तर मुद्दल. मग किती पकडायची मुद्दल? तर x पकडा. मुदत दिलेली किती दिलेली आहेत? 2 वर्ष. किती दिलेली आहेत? 2 वर्ष. लिहून घ्या 2. गुणाकारामध्ये व्याजदर काय? 5%. मग 5 लिहून घेतला आणि 100 छेदामध्ये लिहून टाका. झालं क्लिअर? मग आता घ्या यांची क्रिया करून सगळी. बरोबर, क्रिया करून घ्यायची आहेत. 5 1 5, 5 दुने 10, त्याच्यानंतर बे 1 बे, बे 1 बे. झालं इथपर्यंत क्लिअर? मग आता इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर मग आता मी पुढं सोडून घेतो. बघा 5,000 बरोबर x छेदामध्ये किती? तर 10. x छेदामध्ये किती? तर 10 उरलेलं आहेत. मग आता हा x तर काही जागा सोडणार नाही, म्हणून हा x असाच ठेवतो. हा x इकडं कसा आहे? छेदात आहे. बरोबर, त्याला बरोबरच्या इकडं जर आणलं तर तो वरती अंशामध्ये येईल. म्हणजेच हा 5,000 गुणिला 10 होईल. आणि 5,000 गुणिला 10 जर केला आपण तर x बरोबर आपल्याला मिळतात किती? मग 50,000. किती मिळतात? 50,000. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं? तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. बरोबर आहे. अरे लक्षात, कारण की काय x ची किंमत काय मिळाली आपल्याला? तर x ची किंमत मिळाली 50,000. आणि x आपण काय पकडला होता सुरुवातीला? तर मुद्दल म्हणून x पकडलेला होता. समजला असेल प्रश्न? तर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. तोपर्यंत मी पुढचा प्रश्न घेतो याच टाईपवरती आधारित. बरोबर. मग आता हा प्रश्न क्रमांक 8 पाठीमागचा प्रश्न आणि हा प्रश्न जो आहे एकदम सेम आहेत, सारखा प्रश्न आहेत. मग इथं पण सरळ व्याजाचं सूत्र लिहून देतो तुम्हाला एकदा. बघा सरळ व्याजाचं सूत्र काय? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत, मुदत गुणिला दर आणि छेदामध्ये 100. छेदामध्ये किती? 100. या पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग संख्या भरून घेतो मी पटपट सूत्रामध्ये. बरोबर आहे. संख्या भराव्या लागतील. आता सूत्रामध्ये संख्या भरून घेतो. सरळ व्याज प्रश्नामध्ये दिले किती हजार आहे? 3,000. लिहून टाकतो. सरळ व्याज बरोबर मुद्दल माहिती नाही x गुणिला मुदत दिलेली आहेत किती? 4 वर्ष. दर दिलेला आहेत किती? 10. छेदामध्ये काय असेल मग आता? 100 असेल. बरोबर आहे. मग याच्या क्रिया करून घेतो. आता इथं बघा हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. बे 1 बे, बे दुने 4, बे पंचे किती? 10. 3,000 बरोबर 2x. यांची दोघांची क्रिया करून घेतली आणि छेदामध्ये राहिलेत 5. बरोबर. छेदामध्ये किती राहिलेत? 5 राहिलेले आहेत. मग आता इथं क्रिया करून घेतो. हा इकडं बघा यांना दोघांना भागाकारामध्ये हा छेदात आहे तर याला हा 2x इकडंच ठेवला. बरोबर. तर हा 3,000 लिहून घेतला समोर. बरोबर. आणि हा छेदामध्ये हा 3,000ला ऑटोमॅटिक गुणाकारामध्ये जाईल. मग यांची क्रिया करून घेतली दोघांची तर यांची दोघांची क्रिया होते बघा 3 5 15 आणि 1 2 3 आणि बरोबर 2x. बरोबर. हा x इकडंच राहील. हा जो आहेत बरोबर 15,000ला कसा जाईल हा 2 आता?
तर हा दोन्हीकडे भागाकारात जाईल, बरोबर आहे. आणि यांचा दोघांचा जर भागाकार केला 15,000 भागिले 2 जर केलं तर उत्तर येतं 7,500. किती उत्तर येतं? 7,500 उत्तर येतं. बघा आता हा जर टाईप तुम्हाला 2 टाईप झाले प्रश्न आपला, म्हणजे प्रश्न क्रमांक किती तर बघा प्रश्न क्रमांक होता 7 आणि प्रश्न क्रमांक 8. जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर प्रश्न क्रमांक 9 असं मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहा. तिथं काय टाकायचं? प्रश्न क्रमांक 9. आणि यापैकी जे तुमचं उत्तर येईल ते मला कमेंटमध्ये इथं टाकून द्या. मी पर्सनली तुमच्या कमेंट चेक करणार आहे, बघू किती जणांना हा प्रश्न व्यवस्थित समजलेला आहे. चला तर मग आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10. दर साल दर शेकडा 15 रुपये दराने 8,000 रुपयाचे 4 महिन्याचे सरळ व्याज किती? काय आता प्रश्नामध्ये बदल काय दिसतोय बघा. तर हे बघा इकडे काय शब्द वापरलाय? दर साल दर शेकडा. व्याजाचा दर कसा आहे? दर साल दर शेकडा आहेत. परंतु इकडं जो आपल्याला मुदत दिलेली आहे ती कशामध्ये दिलेली आहेत? महिन्यामध्ये दिलेली आहेत. असा प्रश्न आला तर मग काय करायचं? असा प्रश्न जर आला तर या महिन्याचं रूपांतर जे सगळ्यात पहिले वर्षात करून घ्यायचं, बरोबर. महिन्याचं रूपांतर कशामध्ये करायचे? वर्षात करायचे. म्हणजे 4/12 याला एवढे वर्ष म्हणता येईल. पण हे जर तुम्हाला थोडंसं किचकट जात असेल तर याच्यासाठी एक सोपा पर्याय आहे. सूत्र आपण बदलणार नाही. सूत्र कोणतं असेल मग आपलं? तर सूत्र असेल बघा, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला मुदत गुणिला दर. आणि छेदामध्ये किती असतील? तर छेदामध्ये असतील 100. याच सूत्रामध्ये टाकून आपण याला सोडवणार आहेत. बघा मग जे जे आपल्याकडे आहे ते टाकून घ्या. आपलं काय काढायचं इथं? सरळ व्याज काढायचे. म्हणजे मग बरोबरचं चिन्ह द्याल तुम्ही. आणि मुद्दल किती आहेत बघा, ही तर दिलेली आहेत. किती आहेत मुद्दल? तर मुद्दल दिलेली आहे तुम्हाला 8,000. मग लिहून घ्या 8,000 मुद्दल गुणिले मुदत दिलेली आहेत, जी दिली आहेत ती लिहून घ्या सध्याला 4 महिने. लिहून घेतले 4 गुणाकारामध्ये. त्याच्यानंतर शेकडा दर किती आहे? 15. आणि छेदामध्ये किती लिहायचं? 100 लिहायचं आहे. बघा मुदत इथं कशामध्ये आली तुम्हाला? महिन्यामध्ये आली. मग सरळ सरळ मुदत जर महिन्यामध्ये आली तर छेदामध्ये 12 लिहून टाकायची. मुदत काय येते? महिन्यात. तर छेदामध्ये का महिन्यात? कारण की बघा 12 महिन्याचा 1 वर्ष होतो. 12 महिन्याचा किती वर्ष होतो? तर 1 वर्ष होतो. 12 महिन्याचा 1 वर्ष होतो म्हणून छेदामध्ये 12 घ्यायची. जर मुदत महिन्यामध्ये आली असेल तर मग घ्या क्रिया करून. आता 1 2 1 2 0 कॅन्सल झाले. बघा 4 1 4 4 त्रिक 12 3 1 3 3 चौक 12 आणि 8 चौक किती मग? 32. सॉरी कॅल्क्युलेशन चुकलंय थोडंसं, माफ करा. पुन्हा एकदा व्यवस्थित आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ, काय अडचण नाही येत. बघा सूत्रामध्ये संख्या टाकून घेऊ. 8,000 गुणिले मुदत 4 गुणिला 15 छेदामध्ये काय? 100 सूत्रामधलेच आहेत. आणि तर मुदत कशामध्ये? आता महिन्यामध्ये आली म्हणून गुणाकारामध्ये किती घ्यायचे? छेदात 12 घ्यायची. मग या क्रिया करून 1 2 1 2 बरोबर 4 1 4 4 त्रिक 12 3 1 3 3 5 15 आणि 8 5 40 आणि हा 1 0 400. किती आलं सरळ व्याज? मग 400. पर्याय क्रमांक किती होता? तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. नेक्स्ट प्रश्न पण त्याच धर्तीवरती त्याच आधारावरती आहेत. मग मी आता सूत्र पुन्हा काही लिहित नाही कारण सूत्र तुमच्या पाठ झालं असेल. सरळ व्याजाचं सूत्र काय आहेत मग? तर सरळ व्याजाचं सूत्र आहेत बघा, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर. दर किती आहेत? 10 आणि छेदामध्ये 100. आता इथं मुदत महिन्यात आहे म्हणून छेदामध्ये किती घेणार? 12 घेणार. कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. आता 1 2 1 2 0 0 कॅन्सल झाला. बघा 3 1 3 3 चौक 12 पुन्हा 2 4
बे पंच 10, बे एक बे, बे पंच 10 आणि पाचा पाचा 25, पाचा पाचा किती 25, 25 गुणिला 9, 25 9 225. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. चला मग आपण तोपर्यंत पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 12. आता तुम्हाला प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 10 जर व्यवस्थित समजला असेल तर हा प्रश्न समजायला तुम्हाला सोपा जाईल. तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा, याचं उत्तर काढून घ्या आणि मग माझ्या उत्तरासोबत मॅच करून बघा. तोपर्यंत मी हा प्रश्न सोडवतो. बघा मग काय आहे, आपलं सरळ व्याजाचं सूत्र सगळ्याला माहिती झालं असेल. आता काय, मुद्दल गुणिला मुदत 2, दर 15, छेदामध्ये 100. बघा मुदत काय ते महिन्यात आहे, म्हणून इथं काय करायचं, गुणाकारामध्ये 12 घ्यायची. बरोबर, 1 2 1 2 0 0 कॅन्सल झाला. पुन्हा मग बे एक बे, बे सक 12, पुन्हा बे त्रिक 6, बे त्रिक 6, बे दुने 4, बाकी उरलं नाही, बे दुने 4, बाकी उरला 1, बे पंच 10, 3 1 3, 3 5 15. मग आपल्याकडे काय उरलंय खाली फक्त 225 गुणिला 5. आता यांचा गुणाकार करून घेऊ. 5 5 25, हातचे आले 2, पुन्हा मग 5 दुने 10 आणि 2 12, 10 आणि 2 12, हातचा आला 1, पुन्हा 5 दुने 10, 10 आणि 1 11, 1125. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 3000 रुपयाचे 192 दिवसाचे सरळ व्याज किती? प्रश्नामध्ये बदल बघितला, कशामध्ये? दिवसामध्ये. बरोबर, हे बघा सगळ्यात पहिल्या टाईप मध्ये आपण बघितलं, आपल्याला जे आहेत मुदत जी आहेत काय होती, मुदत पहिले दिली वर्षात, नंतर मुदत दिली कशामध्ये, महिन्यात, आणि तिसऱ्या वेळेसला मुदत दिली आपल्याला दिवसात. दिवसात बघा, ज्या वेळेसला वर्ष दिलेलं असतं, मुदती वर्षात दिलेली असते, त्यावेळेस 100 शोधत आपलं काहीच गुणाकारामध्ये लिहायचं नाही. महिन्यामध्ये असेल तर 12 लिहायचे आणि दिवसामध्ये असेल तर 365, कारण 365 दिवसांचा काय होत असतो, 1 वर्ष होत असतो. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. मग आता प्रश्न सोडून दाखवतो मी तुम्हाला, प्रत्यक्ष एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही. सांगितल्याप्रमाणे सूत्र तेच वापरायचं आपलं सरळ व्याजाचं. सरळ व्याजाचं काय मग सूत्र, तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत 192 दिवस गुणिला दर 10%, छेदामध्ये 100. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे तिथं. काय, मुदत कशामध्ये रे, दिवसात, म्हणून छेदात 365. मुदत महिन्यात असेल तर किती घ्यायचे मग खाली, मुदत महिन्यात असेल तर खाली घ्यायचे छेदामध्ये 12. लक्षात ठेवा. आणि दिवसात असेल तर मग 365, आणि वर्षात असेल तर मग काहीच नाही घ्यायचंय, छेदामध्ये 100 सोबत. आले लक्षामध्ये. मग चला याची आता कॅन्सलेशन, काटाकाटीची क्रिया आपण इथं करून घेऊ. बघा 1 2 1 2 0 0 कॅन्सल झाले. भाग जातोय 5चा, 5 1 5, 5 7 35, आणि 5 दुने किती मग, सॉरी 5 बाकी उरला 1, 5 7 35, बाकी उरला 1, झाले 15, 5 त्रिक 15, मग 5 सक 30. बरोबर, गेलाय 5चा भागीत. मग 73 1 73, आणि 73 जर गुणिले 4 केलं तर येतात 192. किती येतात, 192 येतात. आणि आपल्याकडे जे उरलंय त्यांचा गुणाकार करून घेऊ. मग आता 6 गुणिले 4 गुणिले 10, छेदामध्ये काय उरलंय, कुठं काहीच नाही, 1 आपण तो लिहित नाही उरला तरी. मग बघा 6 चोक 24, 24 गुणिला किती 10, तर उत्तर किती येणार आहे मग 240. किती आलं मग सरळ व्याज 192 दिवसाचं 240, पर्याय क्रमांक 1. चला समजला असेल. नेक्स्ट प्रश्न घेऊ. दर साल दर शेकडा 20 रुपये दराने 5500 रुपयाचे 146 दिवसाचे सरळ व्याज किती? तेच सूत्र सरळ व्याजाचं. सरळ व्याज सूत्र आहे मुद्दल
गुणिला मुदत गुणिला दर, छेदामध्ये 100, दिवसात मुदत म्हणून 365, म्हणून किती 365. कॅन्सलेशनची क्रिया 1020 1020 कॅन्सल झालं. भाग देऊन घेऊ. 5 1 5 5 1 5. इथं जर 5चा भाग दिला तर तुम्ही पाचच्याच प्रश्नात बघितलं उत्तर किती आलं, 73. आणि 73 1 73, 73 दुने किती 46. मग काय उरलंय आपल्याकडं 11 गुणिला 2 गुणिला 20. 11 दुने 22 आणि 22 दुने 44. आणि हा एक शून्य ठेवून दिला म्हणजे 440. प्रश्न क्रमांक किती? ऑप्शन क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 14चं उत्तर. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 15. दर साल दर शेकडा 15 रुपये दराने 7,500 रुपयाचे 73 दिवसाचे सरळ व्याज किती? किती दिवसाचं? 73 दिवसाचं सरळ व्याज विचारले. सरळ व्याजाचं सूत्र तर सगळ्याला माहिती झालं असेल, पाठच झालं पाहिजे. सरळ व्याजाचं सूत्र एकच सूत्र वापरायचं आपलं. काय सरळ व्याजाचं सूत्र तुमचं मग? तर बघा, मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर आणि छेदामध्ये काय 100. आणि मुदत कशात आहे? दिवसात, म्हणून गुणिले 365. कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. 1 2 1 2 0 0 कॅन्सल झाला, बरोबर आहे. मग 5 1 5 5 त्रिक 15. आणि याला 5 भाग दिला तर तुम्हाला माहिती आहे उत्तर किती येतं? 73 येतं. मग 73 1 73, 73 73 काय होतील? दोन्ही कॅन्सल होऊन जातील. मग आपल्याकडे काय उरलं फक्त 75 गुणिला 3. घ्या गुणाकार करून. मग 5 त्रिक 15, हातचा आला 1, पुन्हा 3 7 21 आणि 1 22, 225. पर्याय क्रमांक 1. समजलं असेल तर चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. कोणत्या दराने एका रकमेची दाम 5 पट होईल? किती वर्षात? 20 वर्षात. दाम 5 पट 20 वर्षात होईल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं मी सूत्र एकच वापरणार, बरोबर आहे. त्यामुळे मी सूत्र बदलणार नाही. प्रश्न कोणताही असो, आपलं सूत्र एकच असेल सांगितल्याप्रमाणे. मग बघा, आता सूत्र कोणतं एक होतं तर मग ते सूत्र सगळ्यात पहिले लिहून घेऊ आपण. बघा, सूत्र होतं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर आणि छेदामध्ये 100. आता या सूत्रामध्ये या संख्या ज्या आहेत, हे उदाहरण जे फिट कसं करायचं तर बघा, आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इथं जर सरळ व्याज काढायचं असेल, काय काढायचं आपला? सरळ व्याज जर काढायचं असेल तर आपल्याला 4 घटक कमीत कमी माहिती पाहिजे. मग पहिला घटक कोणता असेल मग तो? तर पहिला घटक आहे आपला मुद्दल. पहिला घटक काय? मुद्दल. थोडं शॉर्टकटमध्ये लिहिते, समजून घ्या. मुद्दल. दुसरा घटक काय? मुदत. दुसरा घटक काय? मुदत. तिसरा घटक काय? दर. आणि चौथा घटक काय आपला? व्याज. हे 4 घटक आहे आपली. मग आता प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? प्रश्नामध्ये काय दिलेले आहेत? फक्त एक घटक दिलेला आहे, तो म्हणजे वर्ष, म्हणजे तो म्हणजे मुदत. किती दिलेली आहे मुदत? तर मुदत दिलेली आहेत बघा 20 वर्ष. मुदत किती दिलेली आहेत? 20 वर्ष. बाकी काहीच दिलेलं नाहीये. मग याच्यामध्ये एका रकमेची दाम 5 पट. रकमेची दाम किती कट करायची आहेत आपला? 5 पट. मग बघा, त्या रकमेची मुद्दल मानतो मी 100 रुपये. किती मुद्दल आहे? 100 रुपये. मग तिला 5 पट होण्यासाठी किती रुपये व्हावं लागल? तर 500. मग या 100 रुपये मुद्दलाचे 5 पट किती? 500. मग मी मुद्दल लिहून टाकतो इथं. 100 मुद्दल झाली तुमची, बरोबर आहे. मुद्दल झाली 100, बरोबर. मग आता हे 100 होण्यासाठी किती रुपये व्याज लागेल आपल्याला? 100 चे 500 होण्यासाठी
तर 400 रुपये. किती व्याज लागणार आपला? 400 रुपये. म्हणजे तुम्हाला व्याजही मिळालं. व्याज किती आहे मग? 400 रुपये. आले का आपले घटक आता सगळे? तुम्हाला सगळे घटक इथे मिळालेले आहे. एक घटक मिळालेला नाही आहेत, मग तोच घटक काढायचा आहे तुम्हाला. मग कोणता घटक मिळालेला नाही तुम्हाला? तर तो घटक मिळालेला आहे दर. कोणत्या दराने? मग दर माना x. बरोबर. आता करू शकता या प्रश्नामध्ये फिट तुम्ही याला सूत्रामध्ये या प्रश्नाला बिलकुल करू शकतात. मग घ्या. सरळ व्याज किती आहे? 400. मुद्दल किती आहे? ही लिहिली बघा इथं 100. आणि मुदत दिलेली प्रश्नामध्ये किती? 20 वर्ष. आणि दर किती आहे? दर हा इकडं x. आणि छेदामध्ये किती? तर 100. झालं का? एकदम व्यवस्थित सूत्रामध्ये फिट झालं. मग घ्या काटाकाटी करून आता. हा 100 हा 100 कॅन्सल. 400 बरोबर 20x. मग आता x 400 बरोबर गुणाकार आहे दोघांमध्ये. इकडं आल्यावर भागाकारात येईल. हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. बे 1 बे, बे 2 4. काय मिळालं हो x बरोबर? तर तुम्हाला x बरोबर मिळाले 20. x काय पकडला होता आपण? दर पकडला होता. झालं का प्रश्न व्यवस्थित? मग कळला सगळ्यांना? कळला असेल तर कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या. सांगितल्याप्रमाणे मी त्याच सूत्रामध्ये त्याला फिट्ट करून दिलेलं आहे. मग किती टक्के व्याजदर असेल तिथं? तर त्याचा व्याजाचा दर असणार आहेत 20%. रक्कम 5 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये 5 पट होण्यासाठी. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. बघा नेक्स्ट प्रश्न आहे. कोणत्या दराने एका रकमेची दाम 5 पट 20 वर्षात होईल? थोडासा गडबड झाला. काय झालं? तोच प्रश्न रिपीट करण्यात आला. मग आपण काय करू? याच्या 5 पट सांगितले ना आपल्याला, तर आपण याला 6 पट म्हणू. किती वर्षात? 20 वर्षात 6 पट होईल. कोणत्या दरानं? आता प्रश्न बदलला आपला. कोणत्या दराने एका रकमेची दाम 6 पट 20 वर्षात होईल? मग आता मी पहिल्यांदा सांगितलंय सरळ व्याजाचं सूत्र मी आता डबल लिहिणार नाही. फक्त मी इकडं घटक लिहून देतो तुम्हाला. काय काय घटक आहे आपले? तर बघा इथं लिहिलं होतं आपण मुद्दल, त्याच्यानंतर मुदत, त्याच्यानंतर दर, त्याच्यानंतर व्याज. एवढे घटक होते आपले 4. मग एवढे 4 घटक आहे. तर बघा मग आपल्याला दिलेलं काय प्रश्नामध्ये? तर प्रश्नामध्ये दिलेले आहेत आपल्याला मुदत किती आहे? 20 वर्ष. मुद्दल मग मी मानून घेतली 100. आता किती पट करायचे? 6 पट. 100ला जर 6 पट करायचा असेल तुम्हाला तर किती होतील मग ते? तर 600 होतील. बरोबर आहे. मग 100 रुपये ऑलरेडी तुमच्याकडे आहे, तर मग त्याला 600 करण्यासाठी अजून व्याज किती घ्यावं लागेल मग तुम्हाला? तर व्याज घ्यावं लागणार आहे तुम्हाला 500. व्याज किती घ्यावं लागेल? 500. आणि कोणत्या दराने? दर माना x. दर माना x. आता तुम्हाला काढायचे सरळ व्याज. आता सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये याला फिट करून घ्या. मग काय? मुद्दल. सरळ व्याजाचं सूत्र काय? सरळ व्याज किती आहे? इथं 500. मग हे सरळ व्याजाच्या जागेवर 500 लिहून घेतलं. सरळ व्याज बरोबर मुद्दल 100. मुदत 20 वर्ष. आणि दर x छेदामध्ये 100. छेदामध्ये किती? 100. चला कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये आपण याला फिट्ट करून घेतलं. 100 कॅन्सल. 500 बरोबर 20x. 500 बरोबर किती आला? तर 20x आला. तर मग 500 बरोबर x. हा x इकडं गुणाकारात, इकडं आल्यावर भागाकारात होईल. हा 1 0 हा 1 0 कॅन्सल. आणि यांची क्रिया जर करून घेतली तर x बरोबर उत्तर येतं बघा 25. मग किती टक्के व्याजाचा दर असेल तिथं? 25%. किती टक्के? 25%. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. बघा एकदम सांगितल्याप्रमाणे आपण याला सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये फिट्ट केलेलं आहे. मी तुम्हाला जास्त सूत्रपाठ करण्याची गरज ठेवत नाही. एकाच सूत्रामध्ये आपण सगळंच्या सगळं सरळ व्याज काय करणार आहे? कव्हर करणार आहे. कोणताही प्रश्न असो. प्रश्न क्रमांक 18. आता त्याच टाईपचा प्रश्न आहेत. मग तुम्ही प्रश्न क्रमांक 18, तुम्हाला जर प्रश्न क्रमांक 16
आणि प्रश्न क्रमांक 17 व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही 18 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे की यापैकी कोणतं तुमचं उत्तर आलेलं आहे. मग मला कळल की मी शिकवलेलं किती समजतंय. जर समजत असेल 100% तर मग मला शिकवण्याची पद्धत बदलण्याची गरज नाही, आणि जर समजत नसेल तर साहजिक आहे मला शिकवण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे, मी असं समजून घेईल. मग तुम्ही काय करायचे, प्रश्न क्रमांक 18चं उत्तर जे मला कुठं करायचे, कमेंट करा. काय करा, कमेंट करा. बरेचसे विद्यार्थी उत्तर काढतात पण कमेंट करत नाही. चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. दर साल दर शेकडा 20% दराने एका रकमेची दाम 5 पट होण्यात किती वर्ष लागतील. आता इथं काय विचारलंय, तर इथं मुदत विचारली. पहिल्या प्रश्नामध्ये दर विचारलेला होता. सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. सांगितल्याप्रमाणे यालाही मी तुम्हाला सांगतोय सरळ व्याजाच्या सूत्रामध्येच फिट्ट करून तुम्हाला उत्तर काढून देणार आहेत. मग सरळ व्याजाचं सूत्र काय तुमचं, तर मग सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. बरोबर. हे सगळे घटक लिहून घेतो मी इकडं पहिले. मग घटक काय पाहिला, तर मुद्दल पहिला घटक, दुसरा घटक काय मुदत, तिसरा घटक काय दर, आणि चौथा घटक काय व्याज. मग प्रश्नामध्ये जे घटक दिले ते लिहून घ्या. आपल्याला एकच दिलेला आहे घटक, कोणता, दर दिलेला आहे तिथं. मग दर किती आहेत आपला, तर दर आहे बघा 20%. बरोबर. मग मी मुद्दल मानली 100. किती पट व्हायला पाहिजे, 5 पट. बरोबर. म्हणजे 500 व्हायला पाहिजे, ते 500 व्हायला पाहिजे. पण 100 आपल्याकडे आहे, म्हणजे व्याज किती घ्यावं लागेल आपल्याला, तर 400. किती घ्यावं लागेल, तर 400 घ्यावं लागेल. आणि मुदत तर तुम्हाला काढायची. मुदत मग माना x. मिळाले सगळे घटक. आता घ्या मग सरळ व्याजाच्या सूत्रात टाकून. बघा, सरळ व्याज आहे 400 बरोबर मुद्दल आहे 100. मुदत किती आहे तीच काढायची x, आणि दर किती आहे 20%, छेदात किती 100. मग बघा कॅन्सलेशनची क्रिया होईल इथं. 100 कॅन्सल. 400 बरोबर 20x. 400 बरोबर किती 20x. मग आता हा इकडे राहील x, आणि हा 400 भागीला होईल 20. बरोबर. हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. बे 1 बे, बे 2 4. x बरोबर किती आले मग, तर x बरोबर आले बघा 20. किती वर्ष लागतील मग, 20 वर्ष लागेल. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती होतं, पर्याय क्रमांक 3 19चं उत्तर होतं. बघा आता तुम्हाला जर प्रश्न 19 व्यवस्थित समजला असेल तर प्रश्न क्रमांक 20चं उत्तर तुम्ही काढायचं. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर काय करायचं, तुम्ही काढायचं. आणि याच्यापैकी कोणतं उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्यवस्थित एकदम. चला 21 पण तुमच्यासाठीच ठेवतो. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर पण तुम्हीच काढायचं आहे. पण मग प्रश्न क्रमांक 21 मध्ये हे पर्याय चुकीचे झालेले आहेत. हे पर्याय कसे झालेले आहेत, चुकीचे झालेले आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला एकदा हा प्रश्न सोडून दाखवतो, कारण याच्यामध्ये पर्याय माझ्याकडनं दिले गेलेला नाही आहेत. प्रश्न दिसता क्षणी कळतंय की याच्यामध्ये पर्याय नाही आहेत. मग मी तुम्हाला प्रश्न हा सोडून दाखवतो. आपलं सूत्र कोणतं आहे त्याला वापरण्यासाठी असणारं, तर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर छेदामध्ये 100. घटक इकडे लिहून घेतले. मुद्दल बरोबर मुदत दर आणि व्याज. बरोबर. आपल्याला इथं काय दिलेलं आहे, दर दिलेले आहेत किती 45%. दर किती दिलेले आहेत 45%. बरोबर. मग मी मुद्दल मानून घेतो 100. किती पट करायची 10 पट. मग व्याज किती घ्यावं लागल 10 पट करायची म्हणल्यावर, तर मग 10 पट करायची म्हणल्यावर हे किती व्हायला पाहिजे 1000 व्हायला पाहिजे. 10 पट म्हणजे किती 1000, आणि 100 आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणजे व्याज किती असेल मग 900. बरोबर. व्याज किती घ्यावं लागेल 900, आणि मुदत काय मग तर x. घ्या मग आता सूत्रामध्ये टाकून डायरेक्ट.
सरळ व्याज 900 बरोबर मुद्दल 100 गुणिला मुदत माहिती नाही x गुणिला दर 45 छेदामध्ये किती 100. मग या कॅन्सलेशनची क्रिया करून आता 100 कॅन्सल 900 बरोबर 45x किती 45x हा x इकडंच राहील आणि हे 900 छेदामध्ये किती 45 45 एक 45 45 दुने 90 किती वर्ष तर 20 वर्ष किती वर्ष तर 20 वर्ष. पर्याय होता का इथं 20 वर्ष नव्हता. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर 20 वर्ष असणार आहे. मग आजचा व्हिडिओ इथंच संपला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आपण संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ बनवणार आहेत. उद्या याचा पार्ट 2 येईल. सर्वांनी बघा. धन्यवाद.